नमस्कार मित्रांनो, आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये जी पोलीस भरती सुरू आहे, त्या पोलीस भरतीचे सध्या ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू आहेत. हे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, हे 5 मार्च 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 अशी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की हा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे, हा कशाप्रकारे भरायचा आहे. त्यामध्ये आपण आधीच्या व्हिडिओमध्ये नोंदणी केली आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इनसाठी युजरनेम आणि पासवर्ड मिळालेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही वरती आय बटनमध्ये जाऊन बघू शकता किंवा हा चालू व्हिडिओ संपल्यानंतर या व्हिडिओच्या शेवटीही तो व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छायाचित्र म्हणजेच फोटो आणि साईन अपलोड करणार आहोत आणि त्यानंतर जी या फॉर्मची फी आहे ती फी सबमिट करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करेल की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मोझिला फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम या दोन्हीपैकी एका वेब ब्राउझरवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पोलीस रिक्रुटमेंट 2024.mahaIT.org या वेबसाईटवरती जायचे आहे. ही जी वेबसाईट आहे ही महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठीची ऑफिशियल वेबसाईट आहे. आपल्याला युजरनेममध्ये आपला युजरनेम टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये आपला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो आपण एंटर करणार आहोत आणि लॉग इन करणार आहोत. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अर्ज आणि छायाचित्रे किंवा स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवरती जायचे आहे. त्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन दिसतील. त्यामध्ये आपल्याला छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावरती जायचे आहे. त्यानंतर आपण छायाचित्र अपलोड करा यावरती क्लिक करणार आहोत. तर येथे फोटोबद्दल माहिती दिली आहे. आपल्याला बघायचे आहे की छायाचित्र JPEG, PNG, TIFF या स्वरूपातच असावे. त्यानंतर छायाचित्राचा जो आकार आहे हा 5 KB ते 20 KB इतका असावा. त्यानंतर छायाचित्राची जी रुंदी आहे ही 160 पिक्सल असावी आणि उंची ही 200 ते 212 पिक्सल असावी. तर या साईजमध्ये आपल्याला आपला फोटो बनवून घ्यायचा आणि त्यानंतर ब्राउजमध्ये क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये हा फोटो ठेवला आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपण अपलोड करणार आहोत. फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड झालेला दिसेल. त्यानंतर आपल्याला स्वाक्षरी अपलोड करा यावरती क्लिक करायचे आहे आणि स्वाक्षरीबाबत ज्या सूचना आहेत त्या एकदा वाचून घ्यायच्या आहेत. तर स्वाक्षरी ही JPEG किंवा PNG किंवा TIFF या स्वरूपातच असावी. स्वाक्षरीचा जो आकार आहे हा 5 KB ते 20 KB इतका असावा. त्यानंतर स्वाक्षरीची रुंदी ही 256 पिक्सल तर उंची 64 पिक्सल असावी. तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला साईन तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ब्राउजमध्ये क्लिक करून आपल्याला आपली साईन ज्या फोल्डरमध्ये ठेवली आहे तेथे सिलेक्ट करायची आहे आणि आपण अपलोड करणार आहोत. अपलोड केल्यानंतर साईन आपोआप अपलोड होईल. फोटो आणि साईन अपलोड झाल्यानंतर आपल्याला भरणा करायचा आहे, म्हणजेच या फॉर्मची जी फी आहे ती आपण पे करणार आहोत. त्यासाठी आपल्याला येथे पे नाऊ दिले आहे. या पे नाऊवरती क्लिक करायचे आहे. पे नाऊवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे आपली माहिती दिसेल आणि आपल्याला किती फी भरायची आहे तेही दिसेल. त्यानंतर येथे कॅप्चा दिला आहे तो आपल्याला टाईप करायचा आहे. ऑनलाईन भरणासमोर क्लिक करायचे आहे. ऑनलाईन भरणा सिलेक्ट करून आपल्याला सबमिट करायचे आहे. आपण सबमिटवर क्लिक करणार आहोत. सबमिट केल्यानंतर आपल्याला पेमेंट करताना कशाचा वापर करायचा आहे ते येथे सिलेक्ट करायचे आहे. पेमेंट करताना आपण वॉलेट वापरणार असेल तर आपल्याला वॉलेट सिलेक्ट करायचे आहे. जर आपण नेट बँकिंग वापरणार असेल तर आपल्याला नेट बँकिंग सिलेक्ट करायचे आहे. जर आपण क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यूज करणार असेल तर आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यावरती क्लिक करायचे आहे. आणि जर आपण IMPS करणार असेल तर आपल्याला IMPS यावरती क्लिक करायचे आहे. मित्रांनो, आपण येथे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यावरती क्लिक करणार आहोत आणि त्यासमोरच असलेले जे बटन आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मास्टर, व्हिसा और रुपे प्रेस करणार आहोत. त्यानंतर आपल्याला जे पेमेंट डिटेल्स आहे ते येथे दिलेले आहे. तर आपण प्रोसीड फॉर पेमेंट म्हणणार आहोत. प्रोसीड फॉर पेमेंट म्हटल्यानंतर येथे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यामध्ये जो आपला कार्ड नंबर आहे तो आपल्याला येथे कार्ड नंबरमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या कार्डची जी एक्सपायरी डेट आहे ती आपल्याला येथे मंथ आणि इयरमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर जो कार्डचा CVV किंवा CVC नंबर आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे. त्यानंतर कार्ड होल्डर जे नेम आहे ते आपल्याला इथे टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला मेक पेमेंट यावरती क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही जी फॉर्मची फी आहे ती अशा प्रकारे डेबिट कार्डचा वापर करून भरू शकतो किंवा आपण ऑनलाईन पेमेंट मेथड कुठलीही यूज करून येथे आपण ही फी सबमिट करू शकतो.
याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील एखादी स्टेप समजली नसेल तर मित्रांनो व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.